आपण हे सगळं जान्हवी बद्दलच बोलतोय ना? म्हणजे काय इंदू वहिनी? जान्हवीची आई येऊन 51 लाखाचा चेक घेऊन गेली असं सांगते ती. आता एवढी मोठी गोष्ट जान्हवीच्या संमतीशिवाय झाली असेल. तेच तर ना बेबी वंस, तेच तर काही कळत नाहीये. इतकी वेगळी कशी वागू शकते जान्हवी? आपण तिला किती समजूतदार आणि शहाणी समजायचो. पैसा दिसला ना की ना समजूतदारपणा उरतो ना शहाणपण. माल झाली बाई. ताई, हद्द झाली ग कोडगेपणाची. हो न ग. म्हणून तर आपल्याकडे म्हणतात ना, मुलीचं घर बघून तिच्याशी संबंध जोडावा. कारण येताना ती एकटी नाही येत, तिच्या बरोबर तिच्या घरचे संस्कारही येतात. आणि तिच्या घरात संस्काराची काय होळी पेटते ते आपल्या सगळ्यांनाच माहितीये. हो ना, सगळ्यांनाच माहितीये. मला वाटलं होतं तिची आईच तशी, पण जान्हवीने पण आपल्याकडनं पैसे उकळावे. मला वाटायला लागलंय जान्हवीने लग्न केलं ना ते पैसा बघूनच. तो अनिल काय म्हणाला होता आठवतंय? आधी माझा पैसा बघून माझ्याशी लग्नाला तयार झाली आणि मग माझ्यापेक्षा जास्त पैसेवाला भेटल्यावर त्याच्याशी लग्नाला तयार झाली. मला आता त्याचं पटतंय. ती भयानक आहे सगळं. लग्नाच्या बाजारात अशा गोष्टी घडतात हे ऐकलं होतं मी. वधूवर सूचक मंडळात ही जोखीम असते. कुणी कुणाला फसवत तर नाहीये ना, ही माझी जबाबदारी आहे असं वाटायचं मला. पण आपल्या घरात हे असं काही घडेल असं वाटलंच नव्हतं ग. जान्हवी अशी वागेल असं आपल्यापैकी कुणाला तरी वाटलं होतं का? मला तर एवढा मोठा धक्का बसला ना तो चेक बघून. मला त्या क्षणी कळतच नव्हतं की आता राग करावा का कीव करावी त्यांची. कीव कसली? रागच करावा. कीव करण्यासारखं आहे काय? तिची आई इथे येऊन जे काय बोलली ते काय कीव करण्यासारखं होतं? बेबी, अगं आपल्या मुलाच्या काळजीपोटी बोलली असेल ती. मग आता त्या मायलेकी कुणाच्या काळजीपोटी पैसे मागतायत? त्याच्या का स्वतःच्या? मला वाटतं की श्रीनं द्यायला नको होता तो चेक. हो ना, त्या काहीही मागतील. यानं नको का स्वतःच्या मनावर ताबा ठेवायला? नाहीतर काय, एवढा काय पुळका तिचा. येऊ देत आता श्रीला घरी. अपात्रदान का केलंस हे स्पष्टच विचारूया आज त्याला. आई, तू हा चेक का घेतलास? घेतला म्हणजे काय? त्यांनी दिला. त्याने दिला म्हणजे? मी तुला म्हणाले होते ना आपल्याला त्यांचे पैसे नकोयत. अगं हो, मी सांगितलं ग त्यांना, पण आता त्यांनी ऐकलंच नाही तर मी तरी काय करणार ना. मुळात तू गेलीसच का तिथे? अगं मी नव्हते जात, पण त्यांनी फोन केला होता ना. मला म्हणाले या तुम्ही. मला वाटलं की घटस्फोट घेण्याचा विचार त्यांचा बदलला असेल तर बरंच आहे ना ग.
तुझ्या या अशा अवस्थेत खरं तर त्यांनी तुझ्या सोबतच राहायला हवं होतं. मला नाहीये गरज कुणाची. नाही ना, म्हणजे त्याविषयी ते काही बोललेच नाहीत. मला म्हणाले पोटगी द्यावीच लागणार आहे, त्याऐवजी हे पैसे घ्या, आपण सगळं नीट करू, उगाच कोर्टात तंटे कशाला ना. ते असं श्री बोलला. हो म्हणजे आता ते जसं काही बोलले ते शब्द न शब्द नाही बाई मी तुला सांगू शकत, कारण ते त्यांच्या सुशिक्षित भाषेत बोलले. मी आपलं माझ्या अकलेने मला जे काही कळतं ते तुला सांगितलं. आई तू मला का नाही विचारलंस जाण्यापूर्वी? लक्षात नाही राहिलं बाई माझ्या. आई अगं तू काय केलंय याची कल्पना आहे तुला? हो मला पूर्ण कळतंय आणि गोखल्यांनाही कळतंय. जानू अगं उभं आयुष्य पडलंय तुझ्या समोर. टाकलेल्या बाईकडे समाज कसा पाहतो माहितीये तुला? अगं पैसा असेल ना हातात तर मान वर करून तरी जगू शकशील. उद्या पोर असणार आहे तुझ्या पदरात, त्याला कसं पोसणार आहेस? मान मान करून पोरं पोसता येत नाही, त्यासाठी फक्त पैसाच लागतो. आणि गोखल्यांना याची जाण आहे, त्याची बोच असणार म्हणूनच त्यांनी पैसे दिले ना तुला. म्हणजे त्यांच्याही मनाची बोच जरा कमी होईल आणि आपलंही काम होईल. आई मला हे सगळं चीप वाटतंय. मूल वाढवायला पैशाची गरज असते हे मला चांगलं कळतंय, पण म्हणून तो पैसा कुठूनही आणि कसाही मिळवायचा? आई अगं माझी कष्ट करण्याची तयारी आहे, रात्रंदिवस कष्ट करण्याची, आणि माझा कष्टाच्या पैशांवरच विश्वास आहे. नाही मी त्याला पैशाची श्रीमंती देऊ शकणार, पण मी त्याला चांगल्या विचारांची आणि संस्कारांची श्रीमंती देईन. आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन माझं श्रीशी मनाचं भावनेचं नातं आहे. त्यात मी पैसा कधीच नाही आणला ग. माझा मी वेगळे होतोय म्हणून मी त्या नात्याचा सौदा करायचा. आणि कष्ट न करता जे पैसे मिळतात नाही त्याची खूप मोठी किंमत पण आपल्याला मोजायला लागते. अगं ताई म्हणते ना नको तर नको नाही पैसे. तू गपरे मूर्खा, तू मला नको शिकवूस. आई आई जी चूक मी केली आहे ना ती प्लीज तू नको ना करू. मी काहीही चूक केलेली नाही. त्यांनी मला बोलावलं, म्हणाले कोर्टात तमाशे नकोत, आपण गप्प राहावं म्हणूनच पैसे दिले असतील ना त्यांनी. आई तू नको होत असे करायला. अगं मी सांगते काय तुला, मी खरंच काहीच केलं नाही. त्यांनीच बोलावलं मला आणि मला हा चेक दिला ना हातात. आता हा चेक त्यांना परत नेऊन दे आणि त्यांना म्हणावं नकोय आम्हाला. मग आधी का घेतला असं म्हणाले तर? आधी माझ्या लक्षात आलं नाही असं सांग त्यांना. जानू मी काय म्हणते थांब जरा, थोडासा विचार कर तू. आणि उगाच मनात आलं आणि निघालं देशांतराला, असं कशाला करायचं? आलेली लक्ष्मी आपण नाकारली तर येईल का लक्ष्मी परत? काय घाई आहे? आणि आपण काही चोरी तर केलेली नाहीये ना. आई पण आपल्या तोंडावर मारलेले पैसे घेऊन आली आहेस तू, कळताय का? काही तोंडावर वगैरे फेकले नाही. त्यांनी मला म्हणजे अगदी मानाने चेक दिला हातात. आई हे पैसे मला नकोय, कळतंय का तुला? आणि तू हे पैसे परत करणार आहेस. मला नाही बाई असं वागता येणार. अगं राहू दे ना, म्हणजे घाई काय? आणि असं प्रत्येक गोष्टीचा तिरपाकडा विचार केलाच पाहिजे का जानू? तू त्यांनी डिवोर्स विकत घेतला असं समज ना. पण मला तो विकत नाही, फुकट द्यायचा, कारण त्याला तो हवाय. प्रत्येक मौल्यवान गोष्ट ही विकत घेता येत नाही. पण त्यांना विकत घ्यायचं असेल तर तुझी काय हरकत आहे? माझी माझ्या नजरेत किंमत कमी होते आई. त्याला विकत घ्यायचा असला तरी मला माझा डिवोर्स विकायचा नाहीये, कळलंय तुला? मग तुझा तू बघ. ठीक आहे, तू जर जाणार नसशील तर मी बघते. आई म्हणत होत्या ना ते आत्ता पटतंय. त्या तेव्हाच म्हणत होत्या या मुलीशी लग्न करू नको म्हणून. हो ना, तेव्हाच म्हणत होत्या. ती आई, तो भाऊ आणि ही शेवटी राहतात एकाच छताखाली ना. वाढ नाही पण गुण तर लागणारच. हो ना, सगळे एकापेक्षा एक विक्षिप्त आहेत. नाही पण या सगळ्यावर विश्वास बसणं खूप कठीण आहे. हो ना, जान्हवीकडून ही अपेक्षा नव्हती. पण तू असं का केलं श्री? सारखं आपणच का नरमाईचं धोरण घ्यायचं? काय झालं असतं? कोर्टात गेले असतं ना ते. मग जाऊ दे की, करू दे त्यांनाही कष्ट. हे म्हणजे त्यांच्या तोंडातनं शब्द बाहेर पडायचा अवकाश आणि तू झेलाला उभाच आहेस असं वाटतं त्यांना. आणि श्री ही थोडी थोडकी रक्कम आहे का रे?
51 लाख रुपये? मला आश्चर्य वाटतं त्या बाईचा ना हात जराही थरथरला कसा नाही तो चेक उचलताना. श्री, ऐकतोस ना? हो ऐकतोय मी, पण आता या सगळ्यावरती विचार करून काय होणार आहे? जे झालं ते झालं, आता नका बोलू प्लीज. तू आम्हालाच काय गप्प करतोयस रे? हा, काय चुकीचं बोललो आम्ही? अरे शरम वाटली पाहिजे त्या लोकांना. वाटेल ते मागतायत ते, आणि तू आपला देश सुटलायस. का दिलेस तू तिला एवढे पैसे? मी पैसे दिले कारण मी मूर्ख आहे. माझ्या मूर्खपणाची किंमत चुकवली मी, असं समजा हवं तर. श्री, अरे नवरा बायकोचं नातं होतं ना तुमचं. आपल्या वागण्याची किंमत कसली चुकवताय? होतं आई, तू होतं म्हणालीस राईट? आई, दोन माणसांमध्ये एकतर नातं असू शकतं किंवा व्यवहार असू शकतो. दोन्ही गोष्टी एकत्र नाही असू शकत. आणि आमचं नातं संपलंय आता. आमच्यात फक्त एक व्यवहार उरलाय, कोरडा व्यवहार. अरे पण तू एक चांगला बिझनेसमन आहेस. व्यवहार करताना सुद्धा तू जे देतोस त्याच्या मोबदल्यात तुला काय मिळतं याचा विचार नको का करायला? मी चांगला बिझनेसमन आहेच. हे इतकं चांगलं बिझनेस डील मला आणखीन कुठे मिळणार होतं? म्हणजे मी प्रेम केलंय जान्हवीवर. खरं मनापासून प्रेम केलंय. मी ठरवून सुद्धा तिला विसरू शकलो नसतो. मला ना मानसिक त्रास झाला असता. कदाचित हे सगळं विसरण्यासाठी मला एखाद्या काउन्सिलरची मदत वगैरे घ्यावी लागली असती. पण आता हे असे पैसे वगैरे मागून तिनं माझं काम एकदम सोपं करून टाकलंय. आता मला तिला माझ्या आयुष्यातून आणि माझ्या मनातून दूर करण्यासाठी फार काही वेगळे कष्ट नाही घ्यावे लागणार. कदाचित जे 1000 काउन्सिलर्सना जमलं नसतं ना, ते तिच्या एका छोट्याशा कृतीनं केलं. मोकळा होतोय मनानं तिच्यापासून. आणि या सगळ्याची किंमत किती? 51 लाख रुपये. फारच स्वस्तात विकली गेली ती. तिला माझ्या आयुष्यातली तिची किंमत कळलीच नव्हती कधी. पण मला कळली. 51 लाख रुपये फक्त. माझ्यासाठी फारच स्वस्त ठरला हा भावनिक सौदा. हा डिवोर्सची किंमत मोजतोय. याला काय वाटतंय? माझ्या तोंडावरचा चेक टाकून दिला म्हणजे मी गप्प बसणार आहे का? शांत हो जान्हवी, शांत. गीता तू सांग ना मला, तू किती वर्ष ओळखतेस ग मला? मी अशी आहे, ही अशी किंमत केली आहे त्याने माझी. त्याने हर्ट करण्यासाठी नसेल केलं. नाही, हा मुलगा मला ओळखतच नाही. किंवा हे सगळं करतोय ना तो ते मुद्दाम करतोय. म्हणजे
अगं मला हिरवण्यासाठी करतोय तो. मला नाही वाटत तो असं करेल. नाही नाही, कशाचाच भरोसा देऊ नकोस गीता. अगं मला खूप भरोसा होता, पण काय झालं, असं काही नसतं ग. आपलं माणूस व ते कितीही जवळच असलं ना तरी शेवटी ते त्याच्या मनात काय विचार करतंय ह्याचा अंदाज आपण नाहीच बांधू शकत. आता श्रीच्या बाबतीत बघ, मला वाटलंच नव्हतं ग तो माझ्याशी कधी असा वागेल, या इतक्या खालच्या पातळीला जाईल. पण नाही, एक मिनिट, तो नाही गेलाय खालच्या पातळीला. त्याच्या आयुष्यात माझी पातळी किती खाली आहे हे त्याने दाखवून दिलंय. तू जरा ओव्हर रिॲक्ट होतेस जान्हवी. ओव्हर रिॲक्ट होते मी गीता, हे सगळं पाहिल्यावर पण तुला हेच म्हणायचंय? त्याने नोटीस पाठवलीये, मला पैसे पाठवले आणि मी ओव्हर रिॲक्ट होतीये? मला असं नव्हतं म्हणायचं जान्हवी. हा समजतो कोण स्वतःला का पैसा आहे म्हणजे वाटेल तसं वागवेल लोकांना, आणि बाकीच्यांनी काय गरीब म्हणून ह्याचा निमूटपणे सहन करत राहायचं? आधी शांत हो जान्हवी. गीता अगं प्रेग्नंट आहे मी आणि कसा वागतोय माझ्याशी. त्याला हे कुठे माहितीये? हो का? पण चांगलं काय फक्त प्रेग्नंट बाईशी वागायचं का बायकोशी चांगलं वागण्यासाठी ती प्रेग्नंट असायला हवी? नाही, पण मुळात त्याने मला बायको म्हणूनच नाकारलंय. म्हटल्यावर प्रश्न येतो कुठे, चांगलं किंवा वाईट वागण्याचा? जान्हवी तू शांत हो बरं. आता बघ, ताईचं पण असंच व्हायचं. हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे हे सगळं होतं. सतत मूड्स बदलतात, चिडचिड होते, राग येतो, रडावंसं वाटतं, काळजी वाटते. हे सगळं नॉर्मल आहे जान्हवी. असं होतं या दिवसात हॉर्मोन्समुळे. नाही, माझ्या बाबतीत हे सगळं फक्त एका हार्मोनमुळे होतंय, ज्याचं नाव आहे श्रीरंग. सांग तुझ्या मैत्रिणीला. माझी मैत्रीण तुझी कोणीतरी आहे. होती. तुमचा अजून डिवोर्स नाही झालाय. अरे मनानं ऑलरेडी वेगळं झालोय आम्ही. इतकं सोपं असतं? तू हा प्रश्न तुझ्या मैत्रिणीला विचार ना. श्री ऐक ना, तू एकदा बोल ना जान्हवीशी प्लीज. अरे खूप वेळा बोललो, खूप ट्राय केला मी. अनेक फोन्स केले मी तिला, त्याचं उत्तर दिलं नाही तिने. मी तिला मेसेजेस केले, त्यालाही उत्तर दिलं नाही. मला तिला भेटायचं होतं पण मला ती भेटली नाही, म्हणून मी तिच्या घरी गेलो, तिथेही भेटली नाही. उभं आलाय तिला माझ्या घरचा. मनीष हीच म्हणते ना रे, मन मोठं असलं की सारं काही सामावून घेता येतं. अरे साधी एक परिस्थिती सामावून घेता आली नाही, तीही तिच्या भावानं निर्माण केलेली. काय मोठ्या मनाच्या बाता मारते. श्री सोड ना हे सगळं. सोडलंच आहे मी सगळं, म्हणून तर निर्लज्जासारखा तिला पुन्हा पुन्हा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतोय. पण तिला माझं तोंडही बघायचं नाहीये. मग ठीक आहे ना, ठीक आहे, मग तिला तरी सुखात राहू दे ना. तू सुखात राहू शकणार आहेस का त्याने? मला ना या सगळ्यात एक गोष्ट कळली आहे मनीष, तुम्ही दुसऱ्यावर इतकंही प्रेम करू नका की नात्यातली सगळी ताकद समोरच्याकडे जाईल आणि तुम्ही फक्त एक कळसूत्री भावली बनवून राहाल. केलं ना मी, सगळं केलं रे, सगळं केलं मी. पण आता ना पाणी डोक्यावरनं चाललंय माझ्या. तिला माझी गरज नाहीये ना. ठीक आहे, मी राहील एकटा, अगदी सुखात राहील मी. सांग तुझ्या त्या मैत्रिणीला, गरज नाही मला तिची. श्री, आपण त्याच माणसावर चिडतो ज्याच्यावर आपला हक्क असतो. मी फक्त तिरस्कार करतो तिचा. आय जस्ट हेट हर. हेट इज डिनायल ऑफ लव्ह. तूच मला सांगितलं होतंस गीतावर मी जेव्हा चिडलो होतो तेव्हा. काय त्याला असं वाटतं की पैशाने ना सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात. मागेही असंच केलं होतं ना त्याने. तुला आठवते, बाबांच्या ऑपरेशन साठी मी लोन काढलं होतं. नाही म्हणजे मला असं वाटलं होतं की मी लोन काढलंय, पण ते तसं नव्हतं. ते पैसे याने भरले होते. पण निदान तेव्हा ते मला कळू न देण्याचं सौजन्य तरी दाखवलं होतं त्याने. पण आता हे बघ, हा चेक उघडपणे असं माझ्या तोंडावर टाकलाय त्याने. का? दिवस सुरळीत पार पडावा म्हणून. इतकी नकोशी झाले का ग मी त्याला? आणि मुळात त्याला काय वाटतं, या पैशांनी माझं तोंड बंद करणार आहे का तो? इतकी चीप समजतो मला. अरे काय डिवोर्स हवा होता ना, देणारच होते आणि कसलाही विरोध न करता देणार होते. होते आहे त्याला डिवोर्स देणार.
सांग त्याला म्हणाव मला त्याचे पैसे नकोय. फेकून ये हा चेक त्याच्या तोंडावर. तू देशील ना गीता? हा देऊन येशील ना? अगं मी कसं देणार? का त्याला काय झालं? त्यापेक्षा तूच दे ना. नाही नाही, मला तोंडच बघायचं नाहीये त्याचं. आणि त्याने नाही घेतला तर? त्याने जर नाही घेतला ना तर तू हा चेक फाड आणि असा त्याच्या तोंडावर टाकून ये. अगं पण गीता प्लीज, तू माझ्यासाठी इतकं करणार आहेस? हा, दॅट्स इट.